महत्त्वाची बातमी. जिल्हा पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या आदेशानुसार कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून रामकृष्ण महादो कुंभार हे लवकरच पदभार स्वीकारणार. पोलीस निरीक्षक रामकृष्ण महादो कुंभार यांच्यासमोर शहरातील कायदा व सुव्यवस्था तसेच फार मोठ्या प्रमाणात बोकाळलेले अवैध धंदे यांचे मोठे आव्हान ते कितपत पेलतात हे तर काळच ठरवेल. पोलीस अधीक्षक कार्यालय अहिल्यानगर आस्थापना शाखा बदली नेमणुकानुसार जिल्हा अंतर्गत बदल्या नेमणुका करण्यात आले असून जिल्ह्यातील 6 पोलीस निरीक्षक व 3 सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या करण्यात आले आहे. प्रशासकीय निवडणुकीनुसार सन 2015च्या महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 22 व पोट कलम 2 नुसार नेमणुका करण्यात आल्या असून तात्काळ बदलीचे ठिकाणी हजर होण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिले आहे. कोपरगाव शहरात मागील कालखंडामध्ये दिवसाढवळ्या गोळीबाराच्या घटना घडल्यामुळे शहरातील जनता अजूनही भयभीत आहे. तसेच शहरांमध्ये असलेले अवैध धंदे बंदी असलेला गुटखा राजरोसपणे गल्लीबोळात विकले जात असून तसेच इतरही अवैध धंदे जोमात चालू असून त्याचाही बिमोड करण्याचे मोठे आव्हान पोलीस निरीक्षक रामकृष्ण महादो कुंभार यांच्या समोर आहे. तसेच कोपरगाव शहर सुजलाम सुफलाम सर्व नागरिक गुण्यागोविंदाने एकमेकांच्या उत्सवात हिरारीने सहभाग घेत असतात, परंतु काही अप्रवृत्तीचे व त्याच खतपाणी घालणारे काही ठराविक प्रवृत्तीचे मुठभर लोकांमुळे कोपरगाव शहर बदनाम होत आहे. तेव्हा कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नूतन पोलीस निरीक्षक यांनी कायद्याचा बडगा उगारून कोणाचाही मुलाहिजा न ठेवता धडाकेबाज सिंघम म्हणून काम करतील. शहरातील सर्वसामान्य शहरवासीय नागरिक त्यांना डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. शहरातील सुज्ञ नागरिकांना शहरात शांतता हवी असते. याबाबत पोलीस निरीक्षक रामचंद्र कुंभार जोमाने काम करतील व अवैध धंदेवाले तसेच फार मोठ्या प्रमाणात बंदी असलेला गुटखा विक्री करणाऱ्यांची झोप उडवतील, हीच कोपरगाव शहरवासियांची माफक अपेक्षा. याबाबत नूतन पोलीस निरीक्षक रामचंद्र कुंभार यांचे सद्गुरू साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोपरगाव शहरात स्वागत व भरपूर अपेक्षा. सतर्क 24 तास न्यूज रहीम का पठाण, कोपरगाव. धन्यवाद.